नमस्ते. तर आपल्याकडे आजी डोळ्यावरनं आले. तर त्यांची अशी कंडिशन होती की त्यांना उचलून आणलेलं, चालता येत नव्हतं, कोणत्याही प्रकारची क्रिया करता येत नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांना माझ्याकडे यायच्या आधी 3 डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं आणि जर ऑपरेशन नाही केलं तर पॅरलेस होऊन जागेवर बसायची वेळ येईल असं डॉक्टरांनी सांगितलं. पण आजी आमच्याकडे आल्या आणि आता 100% बऱ्या आहे. पण त्यावेळेस 100% बऱ्या करून परत आजी रेल्वे स्टेशनवरती पडल्या, शिडीवरून खाली आल्या, परत आजी जागेवर झाल्या. त्याच्यानंतर परत आजी आमच्याकडे आल्या आणि परत त्यांना उभं केलं. म्हणजे दुसऱ्यांदा पण त्यांना ऑपरेशन सांगितलं आणि परत आजीला आम्ही उभं केलंय. हो की नाही आजी? काय मी जे सांगितलं आता एकदम रेडी आहे. आणि मला 2-3 दवाखान्यात ऑपरेशन सांगितलं आणि ऑपरेशन नाही केलं तर बेडवर पडाल हे पण सांगितलं. पण मग आता मला माझ्या मुलीच्या मैत्रिणींनी सांगितलं की बुवा या डॉक्टरांकडे जा म्हणे, तुम्ही हे तुला बरे करतील. माझ्या आधी एक बाई बरी झाली होती, तुम्ही मला पाठवलं. मग आता मी एकदम ओके आणि 10 दिवसाची ट्रीटमेंट माझी आता 2 दिवसांनी होऊन जाणार आहे आणि आता ओके. जी पहिल्यांदा आली ती काय कंडिशन होती? पहिल्यांदा आली तर फारच, म्हणजे मी चालत नव्हती, बसत नव्हती, टॉयलेट बाथरूम करत नव्हती, आंघोळ करत नव्हती, काहीच न करता ये मला. पण इथून गेल्यावर, ट्रीटमेंट करून गेल्यावर मला थोडंसं बरं वाटायला लागलं. मी आंघोळ पण केली, आमच्या बाबांचं बेडवर आहे सगळं, ते पण करायला लागली. आणि आता मला त्याच्यानंतर मी ओके झाली. पण मी शिडीवरून पडली म्हणून शिडीवरून पडलं ते पण ते इलेक्ट्रिकची शिडी असते नाशिक स्टँड रेल्वे स्टेशनवर, त्याच्यावरून पडली मी. तर अगदी खालीच आली, 15-20 पायऱ्या आहे त्या, अगदी खाली आली. तर मला दुसऱ्या माणसांनी ओढून काढलं तिथून. पण मग तिथून मला रिक्षेत आणलं. मला चालवले जायना, बसवले जायना गाडीवर, रिक्षेत आणलं. या डॉक्टरांकडे आली मी, यांनी मला ट्रीटमेंट दिली आणि मी आता 10 दिवस झाले मी एकदम ओके. धन्यवाद. तर माझं म्हणणं एकच आहे की जशा आजी बऱ्या झाल्या तसे बाकीचे पण पेशंट बरे हो आणि बरे होतील. खाण्यापिण्याची पण थोडंसं व्यवस्था ठेवली तर होईल बरं. मला विश्वास आहे मी एकदम बरी झाली. ठीक आहे, धन्यवाद. जसे तुम्ही बरे झाले तसे बाकीचे पण माझे पेशंट बरे हो, ही देवाचरणी आमची प्रार्थना आहे. आणि सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचो आणि जे गरजू पेशंट आहे त्यांच्यापर्यंत मी पोहोचो. कारण की सगळ्यात कमी फी मी घेतो, म्हणजे 200. एका दिवसाचा खर्च किती तुम्हाला असतो ते सांगा पेशंट. 200 रुपये रोज आहे आणि 200 रुपये काहीच नाही आहे. आपली तब्येत बरी व्हायला पाहिजे, 200 रुपयाचा फरक आहे. चालेल.